नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या किचनमधल्या स्वयंपाकघरातल्या वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी दाखवत असते, ज्याच्यामुळे आपला वेळ वाचतो, त्रास वाचतो. अगदी तसंच आज मी दाखवणार आहे. आता माझ्या किचनमध्ये ना एक हे स्टँड आहे. ओके, आता हे माझं एक जुनं होतं, ते खराब झालं, त्यामुळे पुन्हा एक नवीन आणलं. म्हटलं चला एक व्हिडिओ करून घ्यावा. ओके, असं थोडं लोखंडी पण येतं, पण मला यावेळेस ते मिळालं नाही. मी स्टीलचं घेतलं. पण स्टीलचं बेटर आहे, त्याला जंग वगैरे लागत नाही. तर तुम्ही बघू शकता, हे एक स्टँड आहे. ओके, याच्यावर तुम्ही माठ वगैरे पण ठेवू शकता, पण मी याच्यावर टोपलं ठेवायला वापरते. हे स्पेसिफिकली टोपली वगैरे ठेवायचं स्टँड नाही आहे, पण मला ते योग्य वाटलं त्यासाठी. तुम्ही बघू शकता, याला अशी 3 पाय आहे. ओके, आता मी हे का करते, म्हणजे एवढे उद्योग, त्याच्या मागचे मी तुम्हाला कारण सांगते. तर सर्वात आधी मी सांगते, हे स्टीलच्या दुकानामधून तुम्हाला भेटून जाईल. कुठल्या पण किचन ट्रॉल्या असतात त्याही दुकानामध्ये मिळू शकतं. आता याची मी तुम्हाला दाखवते, याची लांबी रुंदी वगैरे. आता बघा, हा चाकू ठेवला आहे मी, हा एक चाकू इतका आणि एवढी. ठीक आहे, समजा याची 1.5 चाकू वगैरे लांब एवढी याची हे आहे. याचा गोल आहे, म्हणजे घेरा. याला एवढी जागा आपल्याला लागते. हे जमिनीवर पण उत्तम तुम्ही वापरू शकता, तुम्ही जमिनीवर बसून भांडी घासत असाल तर. आणि आता माझ्याकडे तुम्ही सिंकमध्येच घासते. ओके, आता याचा उपयोग तुम्हाला मी सांगते, मी एक्झॅक्टली काय करते आणि मी का हे घेतलेलं आहे. ओके, तर याचा हा जो उपयोग आहे तो मी असा करते. बघा, आता आपल्याकडे पाण्याची भांडी ठेवायची असतातच स्टँड. ओके, आता हे थोडं तुम्हाला वाटेल उंच, पण हे एकदम परफेक्ट आहे. ओके, मी तुम्हाला दाखवते खालून. बघा, आता याच्यावरती मी हे टोपलं ठेवलेलं आहे. आता हे ॲक्च्युली खूप जास्त असं हलत आहे, बघा, राईट. तर हे हलकं आहे फिरवायला. तर आपण आता ज्यावेळी भांडी घासू, काय होतं, पूर्ण पाणी असं इथून खालून पडून जातं. ठीक आहे, आणि खाली आता मी पाणी बघायचं, म्हणजे मी भांडी ठेवली आहे सपोज, तर ते पाणी बघा खाली पडलेलं आहे. आता मी काय, आपलं टोपलं जर डायरेक्टली इथे खाली असेल तर ते धुवायला त्रासदायक होतं, पाणी काढायला. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगते की मी का हे असतं काय काय करत असते. आता बघा, हे पाणी इथे सांडलेलं आहे, आपलं भांडी घासलं आपलं चालू आहे, पाणी गळणं चालू आहे. आता मी काय करते, झालं. आता हा तुमचा वेळ वाचला, तुमचा त्रास वाचला, आणि वायपर पण खूप छान आहे. म्हणजे अगदी 2 मिनिटात काम झालं. प्लस तुमची भांडी लगेच ड्राय झाली. तुम्हाला ती पुन्हा पुसत बसायची नाही आहे. भांडी आपण उलटीच ठेवतो जनरली, अशी पालथी, राईट. भांडी पाणी पूर्ण खाली ड्रिप होतं. तुम्ही बघू शकता, असं दिसतं हे. तर तुम्ही असं घ्या. आता याच्यावरती मी चौकोनी ठेवून टोपलं होतं की नाही ते मी बघितलं नाही अजून, कारण मी जनरली हे नेहमी गोलच असतात माझ्याकडे टोपली, आणि याला 4 साईडने ओपनचं टोपलं आहे भांड्यांचं. तर तुम्ही करून बघा, आणून बघा असं स्टँड. तुम्हाला काय आवडलं असल्यास नक्की तुम्ही लिहा, किंवा काही प्रश्न असतील तर प्लीज ते विचारा. धन्यवाद.